हाय हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज मी बरेच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. तर आज आपण जात आहोत श्री क्षेत्र राजूर महागणपतीला. तर आज आपण जालन्यावरून राजूरला जाणार आहोत. जालना ते राजूर हे अंतर 25 किलोमीटर आहे. छत्रपती संभाजीनगरवरून राजूर हा गणपती 75 किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर या गावी राजुरेश्वर हा गणपती आहे. राजूरला जाण्यासाठी जालन्यावरून दर अर्ध्या तासाला बस असते. राजूरला लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येतात. राजुरेश्वरची ओळख म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी मी माझ्या फॅमिलीसोबत गणपतीला आलेली आहे. पाहू शकता तुम्ही, इथे दुकाने वगैरे आहेत. आणि चला आपण तुम्हाला सर्व इथले माहिती सांगणार आहे मी, आणि छान दर्शनही करणार आहोत आपण. इथे मी फुलं वगैरे घेत आहे गणपतीला. तर येथे गणपती संस्थानाचे कार्यालयही आहे. येथे देणगी पावती व अभिषेकाची पावती फाडल्या जाते. इथे भक्त निवासाची छान सोय आहे. येथून आपल्याला महाद्वार व मंदिराच्या कळसाचे मनमोहक दृश्य दिसते. दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील लोक भेट देतात, आणि अंगारिका चतुर्थीला तर भरपूर प्रचंड अशी गर्दी राहते. गणपतीच्या 3.5 पीठापैकी एक संपूर्ण पीठ हे आहे. हे मंदिर गणपतीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराचं संपूर्ण काम संगमरवरी दगडापासून झालेलं आहे. सध्या कडक उन्हाळा आहे, तर या ठिकाणी सर्व काम संगमरवरी दगडापासून झाल्यामुळे पायाला थोडेसेही चटके जाणवत नाही. तर या ठिकाणी आम्ही प्रवेशद्वारात छान असं फोटोशूट केलेलं आहे थोडंसं. आणि या ठिकाणी पाहू शकता, व्ह्यू खूप छान आणि सुंदर आहे. कळसाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे गड चढत आहोत. छान पायऱ्या आहेत. आणि राजुरेश्वरचे मंदिर हे पूर्वभिमुख असून गणेश पुराणात याची महती सांगितली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, हर्ष छान पळत आहे. त्यालाही छान मजा वाटत आहे पाहण्याची. हे मंदिर 1985 पासून बांधायला सुरुवात केलेली आहे. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं दिसत आहे. निसर्गाच्या कुशीत असलेले राजूरगडावर वसलेले हे गणपतीचे मंदिर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, प्रवेशद्वारावर मंदिराचा विशाल सभागृह अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. सभागृहातून गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती मनमोहित करणारे दिसते. तर इथे पाहू शकता तुम्ही, गणपती बाप्पाचं छान असं दर्शन करू शकता इथे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, आई आणि बाबा रांगेत लागलेले आहेत. आणि हर्ष आणि ऋतुजही रांगेमध्ये लागलेले आहेत गणपती बाप्पाला बघायला.
ठिकाणी पाहू शकता तुम्ही सभागृहाच्या छताचे नक्षीकाम किती सुंदर असे केलेले आहेत। तर इथे आम्ही दर्शन घेऊन छान असं देवाचं नामस्मरण करत बसलेलो आहोत। मंदिराच्या बाहेर निघाल्यावर प्रशस्त असे मैदान आहे इथे। तर या ठिकाणी हेमाडपंथी यादवकालीन मंदिर आहे। छान असं महादेवाचं मंदिर आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कळसालाही खूप छान असे नक्षीकाम केलेलं आहे। तर इथून व्ह्यू पाहू शकता तुम्ही, सर्व इथं राजूर गाव दिसत आहे तुम्हाला। माझे सासरे आणि हर्षराज या ठिकाणी नारळ फोडत आहे। तर आम्हीही महादेवाचं दर्शन करण्यासाठी जात आहोत मंदिरात। महादेवाची मनमोहक अशी मूर्ती आहे इथे आणि त्यासमोर विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे आणि प्राचीन काळातल्या गणपतीच्या मूर्त्याही या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माऊलीच्या सेवेसाठी इथे महिला आलेल्या आहेत, स्वयंसेवक। या ठिकाणच्या छोट्या छोट्या गावातून 20 ते 25 बायकांचा ग्रुप येतो आणि 4-4 तास ते येथे येऊन सेवा करतात आणि हा गट गेल्याच्या नंतर दुसरा गट लगेच येतो, तेही 4 तास असंच काम वगैरे करत राहतात। ही परंपरा त्यांची चालूच कायम राहते। गणपतीच्या गडावरून हे राजूर गाव अतिशय छान सुंदर दिसते। तर इथे आम्ही थोडंसं ऊन उतरेपर्यंत थांबलेलो होतो लिंबाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी।